राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवारांच्या नावाची निश्चिती झालेली आहे। उमेदवारी अर्ज आज शरद पवार भरणार आहेत आणि अर्ज भरण्यासाठी शरद पवार स्वतः हजर राहण्याची शक्यता मात्र दूर आहे। आजारपणामुळे सिल्वर ओकवरतीच अधिकारी जाऊन पवारांचा अर्ज भरून घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत आहे। ज्योत्स्ना, मवियाकडून शरद पवारांच्या नावाची घोषणा आता अधिकृतपणे झालेली आहे। नावावरती शिक्कामोर्तब व्हायला जरासा वेळ लागला, मात्र आज पवार अर्ज भरतायत। काय माहिती आहे, पवारांनी अर्ज भरला का? अगदी बरोबर आहे। आज साधारण 12च्या नंतर जे आहेत शरद पवार हे महाविकास आघाडीकडनं राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे। विशेष म्हणजे या नावाची घोषणा जी आहे ती काल संध्याकाळी सुप्रिया सुळे, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये झाली। आणि त्यापूर्वी ज्यावेळेस माध्यमांनी हर्षवर्धन सपकाळ आणि सुप्रिया सुळे यांना हा प्रश्न विचारला की तुमच्या या पत्रकार परिषदेमध्ये, कारण महाविकास आघाडीचा जर शरद पवार अर्ज भरत असतील तर मग उद्धव ठाकरे यांची शिवसेना अनुपस्थित का आहे, त्यावरती सुप्रिया सुळे यांचं असं उत्तर होतं की संजय राऊत यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या ठिकाणी येऊन भेट घेतली। शरद पवार यांना जे आहे ते काल संध्याकाळी डॉक्टरांकडून डिस्चार्ज मिळालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत जी आहे ती थोडी खालावली होती, मात्र आता शरद पवार यांची तब्येत जी आहे ती व्यवस्थित आहे। मात्र डॉक्टरांनी त्यांना आराम करायचा सल्ला दिलेला असल्यामुळे शरद पवार जे आहेत त्यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनात येणार नाहीये। तर सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि त्याचबरोबर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, नाना पटोले, हर्षवर्धन सपकाळ आणि त्याचबरोबर जे आहेत ते अंबादास दानवे आणि उद्धव ठाकरेंचे संजय राऊत हे नेते जे आहेत ते शरद पवार यांचा अर्ज जो आहे तो विधान भवनाच्या कार्यालयामध्ये दाखल करणार आहेत। मात्र शरद पवार यांच्या सहीसाठी आणि त्यांच्या सहीच्या ज्योत्स्ना, एकंदरीतच आता दुपारी 12 नंतर म्हणजे अगदी थोड्याच वेळात आता शरद पवार आपला उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरतील। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।